रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला टॉपिक आहे इंद्रिय पंचपंच. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, एकदम सोपा टॉपिक आहे जर त्याला व्यवस्थित पद्धतीनं शिकलं तर. बर सर, इंद्रिय पंचपंचक परीक्षेमध्ये येत असतो का? हो, येत असतो. कुठला टॉपिक आहे? प्रत्यक्ष प्रमाणामध्ये आपण शिकत आहोत. इथला टॉपिक आहे इंद्रिय पंचपंचक. पण तुला हीच इंद्रिय पंचपंचक अष्टांग हृदयच्या पेपरमध्ये देखील येऊ शकतं आणि एक बेस बनवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एक टर्मिनॉलॉजी सांगितलेली आहे आपल्याला की कशा पद्धतीनं तन्मात्रा कशाला म्हणतात, पंचमहाभूत कशाला म्हणत असतात, त्यांचं रिलेशन काय आणि आपल्याला त्या गोष्टी कशा व्यवस्थित समजतात ह्याचं इथं दिलेलं बघायला भेटते. म्हणजे इथं बेसिक काय सांगितलेलं आहे की इंद्रिय पंचपंचक म्हणजे सेन्सरी ऑर्गन्स बिरगन्सचा खेळ इथं सांगितलेला आहे. बरं सर, आजचा माझा टॉपिक कुठला आहे? आजचा टॉपिक आहे इंद्रिय पंचपंचक. बरं, इंद्रिय पंचपंचक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे का सर? खूप महत्त्वाचा आहे. SAQ साठी प्रश्न येऊ शकतो आणि जेव्हा आपल्याला काहीच येत नसतं तेव्हा इंद्रिय पंचपंचक लिहून यायचं असतं. त्या बी दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. बरं सर, आजचा माझा टॉपिक कुठला आहे? सर, माझा आजचा टॉपिक कुठला आहे? इंद्रिय पंचपंचक. इंद्रिय पंचपंचक. सर, नाव लईच दांडगदी झाले, काहीच नाही ह्याच्यात. सर, इंद्रिय पंचपंचकला अजून टोपण नाव दिलेलं आहे का? हो, इंद्रिय पंचपंचकला इंद्रिय योनित्व असं देखील म्हणतात. काय म्हणतात सर? इंद्रिय योनित्व देखील म्हणतात. म्हणजे परीक्षेत इंद्रिय पंचपंचक आलं किंवा इंद्रिय योनित्व आलं, भिवून जायचं नाही, कार्यक्रम एकच लिहायचा, आपण पाठ केलेला. बरं सर, मला एक व्यवस्थित समजलं. सर, इंद्रिय पंचपंचक नाव कोण दिलेलं आहे? चरक म्हणले बाबा मी ह्याला इंद्रिय पंचपंचक म्हणतो. सर, नाव कोण दिलं आहे कार्यकर्त्यानं? कुठल्या कार्यकर्त्यानं नाव दिलेलं आहे सर? चरकानं नाव दिलेलं बघायला भेटतंय. सर, इंद्रिय पंचपंचकचा बेसिक अर्थ सांगताव का मला? सांगतो. अगोदर पुस्तकात कशी डेफिनेशन दिली ती बघ, त्या डेफिनेशनला आपण व्यवस्थित फोडू आणि नंतर पुन्हा आपल्या आपण भाषेत समजून घेऊ. सर, पुस्तकात काय डेफिनेशन दिलेली आहे बघ. ज्या महाभूतात ज्या तन्मात्रेचा ज्या महाभूतात ज्या तन्मात्रेचा विशेष गुण राहत असतो, म्हणजे विशेष म्हणजे त्या तन्मात्रेचा प्रमुख भाग राहतो. सर, प्रमुख भाग राहत असतो. सर, तुम्ही लईच पाठ करता. हो बाबा, राहत असतो. म्हणजे काय सांगितलंय सर इथं की ज्या महाभूतात ज्या तन्मात्रेचा प्रमुख भाग राहत असतो त्या तन्मात्रेचा काय असतो सर? गुण असतो. तो त्या तन्मात्रेचा, सर का आहे नाही, सोप्या भाषेत सांगतो मी, तो त्या तन्मात्रेचा गुण असतो. काय असतो सर? गुण असतो. पुस्तकी भाषेतला आहे, एकदा डेफिनेशन लिहू दे, पुन्हा आपण आपल्या भाषेत समजून घेऊ. तो त्याचा कसा असतं सर? ज्या महाभूतात ज्या तन्मात्रेचा प्रमुख भाग राहत असतो तो त्या तन्मात्रेचा गुण असतो. मग ही जी गुण आहे, मग त्या महाभूताचे वैशिष्ट्य जाणणाऱ्या वैशिष्ट्य जाणणाऱ्या इंद्रियाद्वारे, सेन्सरी ऑर्गन्स म्हण, इंद्रियाद्वारे त्या महाभूताचे वैशिष्ट्य जाणणाऱ्या इंद्रियाद्वारे तो विशेष गुण समजतो. मग म्हणजे कुणाद्वारे समजायला सर आपल्याला?
ही इंद्रियाद्वारे समजायला, इंद्रियाद्वारे आपल्याला विशेष क्वालिटी, विशेष गुण समजायलाय, गुण समजतो इंद्रियाद्वारे. वैशिष्ट्य म्हणजे त्या महाभूताचे वैशिष्ट्य जाणणाऱ्या इंद्रियाद्वारे आपल्याला तो विशेष गुण समजतो. सर यालाच इंद्रिय पंचपंचक किंवा सर त्याला इंद्रिय योनित्व असं म्हणतात. काय म्हणलं सर? इंद्रिय पंचपंचक किंवा इंद्रिय योनित्व म्हणतात. बायला सर तुम्ही लईच दांडगलीला हो कार्यक्रम. ही पहिल्या सुरू समजून घे मी काय लिहिलंय ते इथं. आता ही एक बेसिक डेफिनेशन सांगितली आपल्या पुस्तकामध्ये. खूप 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 सर कन्फ्युजिंग डेफिनेशन आहे. ज्या महाभूतात ज्या तन्मात्रेचा प्रमुख भाग राहत असतो तो त्या तन्मात्रेचा गुण असतो मग त्या महाभूताचे वैशिष्ट्य जाणणाऱ्या इंद्रियाद्वारे तो गुण, विशेष गुण आपल्याला समजतो. यालाच इंद्रिय पंचपंचक किंवा इंद्रिय योनित्व म्हणतात. ही झालं सर पुस्तकी भाषेत. सर मराठी तडक्यावर शिकायला तर मला मराठी तडक्याचंच कंटेंट पाहिजे. सांगतो तुला बघ. पहिल्यां सुरू लक्ष घे. इंद्रिय पंचपंचक म्हणजे काय? इथं आपल्याला काय शिकायचंय? रिलेशन शिकायचंय. काय शिकायचं आपल्याला? रिलेशन. सर रिलेशन बिटवीन पंचमहाभूत अँड इंद्रिय. इंद्रिय म्हणजे कुठले? आपले सेन्सरी ऑर्गन्स. सर सेन्सरी ऑर्गन्समधले आणि पंचमहाभूतामधलं रिलेशन समजून घ्यायचं आहे. ह्या पंचपंचकचा बेसिक अर्थ काय सर? ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? इंद्रिय पंचपंचकमध्ये आपल्याला रिलेशन बघायचे. रिलेशन कुणाकुणामध्ये बघायचे आपल्याला? रिलेशन बघायचे पंचमहाभूत सर इंग्लिश भी तुमची पक्की आहे का हो सर? हो. पंचमहाभूत अँड सेन्सरी ऑर्गन्स म्हण सर, इंद्रिय म्हण, ह्यांच्यामधलं रिलेशन आहे. सर बेसिक डेफिनेशन मला काय समजली की ही तर जाऊ दे, ही पुस्तकातलं आहे, आपण नंतर बघू. पण बेसिक काय समजलं सर? इंद्रिय पंचपंचकमध्ये काय सर? रिलेशन आहे. रिलेशन कुणाकुणाचं आहे? पंचमहाभूताचं आणि सेन्सरी ऑर्गन्सचं. माझ्या नाक, डोळे, कान, त्वचा, जीभ यांचं रिलेशन कसं? पंचमहाभूत कुठले सर? आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी. आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी ही आपले पंचमहाभूत आहेत. ही आपली महाभूत आहेत म्हणून समज. तर ही जी महाभूत आहेत आणि ही माझं सेन्सरी ऑर्गन आहेत, ह्यांच्यामधलं कसं रिलेशन आहे हे समजून घ्यायचं आहे. सर मला बेसिक एक्झाम्पल सांगा ना त्याच्यातून मी रिलेशन समजून घेईल. सिम्पल आहे. फॅन चालू केला सर, मी कच्चमुन्या बटन दाबलं, फॅन चालू केला, मला काय लागली सर? हवा. मला कसं समजलं की त्या फॅनमधून फॅन चालू केल्यास माझ्या अंगाला लागणारी हवाच आहे सर? बरं सर अजून एक एक्झाम्पल देतो. सर मी कुठं गेलो? बाथरूममध्ये गेलो. सर कशाला गेलो? आंघोळीला गेलो सर. मी बाथरूममध्ये आंघोळीला गेलो. आंघोळीला गेल्यानंतर जेव्हा मी सर तुट्टी चालू केल्यानंतर काय पडलं सर? तुट्टी वाटं पाणी पडलं. सर पाणी कुठं पडलं सर? बकेटात पडलं. बकेटात पाणी पडलं. पण मला कसं समजलं की त्या बकेटात पाणीच पडाले? किती चुईत्या कन्सेप्ट आहे का नाही बघ तू. म्हणजे मला कसं समजायले की त्या बकेटातलं काय सर? पाणीच आहे. बरं सर अजून एक एक्झाम्पल द्या. सर मी किचनमध्ये गेलो. किचनमध्ये गेल्यानंतर मला आईनं काय म्हणली? गॅस चालू कर. सर टुचूक म्हणा गॅस चालू केला. गॅस चालू केल्या जाळ लागला सर. गॅसला जाळ लागला. मला कसं समजलं की मी टुचकी दाबल्या लायटरनं टुचकी दाबल्या जाळच लागला. म्हणजे मला असं काहीतरी समजाले की ह्याला जाळ म्हणायचं, बकेटातल्या गोष्टीला पाणी म्हणायचं, पंखा चालू केल्यास मला जी हवा लागायला त्याला हवाच म्हणायचं. म्हणजे मला कसं ज्ञान व्हायले की त्याला पाणीच म्हणायचं, त्याला जाळच म्हणायचं? मला कसं ज्ञान व्हायले? मग ही ज्ञान तुझ्या सेन्सरी ऑर्गन्स, तुला इंद्रिय सांगालेत की ह्याला पाणी म्हण, ह्याला अग्नी म्हण, ह्याला हवा म्हण. ही तुझे इंद्रिय तुला सांगालेत की ही हवा आहे बाबा, ही जाळ आहे, ह्या जाळापासून आपल्याला लांब राहायचं आहे. ह्याचंच आपल्याला इलॅबोरेशन केलेलं बघायला भेटते. इलॅबोरेशन कशाचं भेटाले? की रिलेशन आहे पंचमहाभूताचं आणि सेन्सरी ऑर्गन्सचं. ह्या डेफिनेशनकडे लक्ष देऊ नका आत्ताच. ही डेफिनेशनला आपण तोडू नंतर.
आता टर्मिनॉलॉजी लक्षात घे सर, ह्या डेफिनेशनमध्ये एक तन्मात्रा नावाचा शब्द आलेला बघायला भेटतोय. आणि सर पंचमहाभूत तर मला माहिती आहेत, लहानपणापासून सर मी शक्तिमान बघतो. शक्तिमानच्या सर पाठीवर काय येत होतं सर, ती पंचमहाभूत येत होती आणि त्याला शक्ती भेटत होती. मला ती पंचमहाभूताचा खेळ माहिती आहे. पंचमहाभूत कुठले सर, वायू, आकाश, जल, अग्नी, पृथ्वी ही सर पंचमहाभूत आहेत. ही मला माहिती आहे पंचमहाभूत. बरं, तुला पंचमहाभूत माहिती आहेत. आता ही तन्मात्रा म्हणायची सर गोष्ट काय, काही नाही. ह्याच्या अगोदर जर तुला तन्मात्रा माहीत नसेल तर तुला आता समजून घे तन्मात्रा म्हणजे कशी असते. सर सिंपल आहे, इकडं लिहितो. पंचमहाभूत जे असतात सर आपले, पंचमहाभूत हे तन्मात्रेपासून बनलेले असतात. ही पंचमहाभूत सर तन्मात्रेपासून बनतात. तन्मात्रापासून सर कसे असतात सर, बनलेले असतात. कोण बनलेले असतात सर, ही पंचमहाभूत. सिंपल आहे बघ, ही एक ट्रँगल आहे म्हणून समज, व्यवस्थित काहीच नाही. पंचतन्मात्रा म्हणजे तीच, पंचमहाभूत म्हणजे बी तीच. म्हणजे कुठं कुठं जर पंचतन्मात्रा देखील आलं सर, पंचतन्मात्रा म्हणजे काहीच नसते. पंचतन्मात्रेपासून पंचमहाभूत तयार झालेला असतो. सिंपल आहे सर. जल आहे, जलामध्ये पंचतन्मात्रा राहत असते. वायू आहे, वायूमध्ये पंचतन्मात्रा राहत असते. वायू कशापासून तयार झाला, एका पंचतन्मात्रेपासून तयार झालेला आहे. सिंपल आहे. मी इथून पुढे कन्फ्युजन करून घेणार नाही की पंचमहाभूत वेगळं का असते का सर, पंचतन्मात्रा वेगळी असते का, पंचतन्मात्राच्या डेफिनेशन, पंचमहाभूताच्या डेफिनेशन काही घेणं देणं नाही सर. पंचतन्मात्रा इज इक्वल टू पंचमहाभूत. पंचमहाभूत आणि पंचतन्मात्रा एकच आहे. म्हणजे एक गोष्ट मला काय समजली की पंचमहाभूतामध्ये पंचतन्मात्रा राहत असते. एक गोष्ट दिमागात फिट केली काय की पंचमहाभूतामध्ये पंचतन्मात्रा राहत असते. सिंपल बेसिक लक्षात ठेवलं की पंचतन्मात्रेमध्ये पंचमहाभूत राहत असतात. बरं सर, मी तीच गोष्ट लक्षात ठेवतो सर. मी लक्षात काय ठेवतो सर, माझं कवा कवा विसरते, मला सांगा. काही नाही, पंचतन्मात्रा इज इक्वल टू पंचमहाभूत. मी आता इथून पुढे पंचमहाभूत इज इक्वल टू पंचतन्मात्राच लक्षात ठेवेल. पंचतन्मात्रा इज इक्वल टू पंचमहाभूत, काहीच नाही, इज इक्वल टू पंचमहाभूत. आणि अजून एक लक्षात काय गोष्ट ठेवली, पंचतन्मात्रा, सॉरी सर, पंचतन्मात्रा. ही गोष्ट समजून घे की पंचतन्मात्रा आणि पंचमहाभूत एकच आहे आणि प्रत्येक महाभूतामध्ये पंचतन्मात्रा राहतच असते. एक गोष्ट क्लिअर झाली. पहिली ओळ काय म्हणाली बघ, ज्या महाभूतात ज्या तन्मात्रेचा प्रमुख भाग राहत असतो. मला गोष्ट काय माहिती आहे सर, महाभूतामध्ये पंचतन्मात्रा राहतच असते. पाठच केले, काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. कसं की ज्या महाभूतामध्ये ज्या तन्मात्रेचा प्रमुख भाग राहत असतो, क्लिअर झालं, तो त्या तन्मात्रेचा गुण असतो. आता आपण व्यवस्थित चार्ट शिकू. चार्टमधूनच पुढच्या गोष्टी आपल्याला शिकायच्यात. चार्टमधूनच आपल्याला पुढच्या गोष्टी व्यवस्थित शिकायच्यात. बरं सर, मला चार्ट शिकवा ना. काही नाही, ही जी आहे का नाही, ही तुला मी फोडू सांगतो. कसा कसा कार्यक्रम आहे, कसा नाही ती सांगतो. पहिल्यांदा सुरू आपल्याला चार्ट बघणं खूप महत्त्वाचं आहे. बरं सर, चार्टमध्ये काय लिहायचं, पहिल्यांदा सुरू पंचमहाभूत लिहायची. पंचमहाभूत सर. चार्टमध्ये दुसरा कार्यक्रम कोणाचा येणार आहे, पंचतन्मात्रेचा. मी तुम्हाला काय लक्षात ठेवा म्हणलं होतं, पंचतन्मात्रा इज इक्वल टू पंचमहाभूत आणि पंचतन्मात्रा पंचमहाभूतामध्ये राहतच असते. बरं सर, ज्ञानेंद्रिय सर. पुन्हा काय सर, इंद्रिय अधिष्ठान. काही नाही, चार्टच काढून यायचे परीक्षेमध्ये. इंद्रिय अधिष्ठान सर. पंचतन्मात्रेपासून पंचमहाभूत तयार झाला सर. तुम्ही म्हणालाव का नाही, चरकांनी म्हणलेलं आहे. चरकांनी स्वतः काय म्हणलेलं आहे की पंचतन्मात्रेपासून, ही जी चरक आहेत ह्या चरकांनी स्वतः काय म्हणलेलं आहे की पंचतन्मात्रेपासून पंचमहाभूत तयार झालेला असतो. पंचतन्मात्रेपासून पंचमहाभूत तयार झालेला असतो. महाभूत सर. पंचतन्मात्रा लिहू का नाही, सिंपल लिही ना, तन्मात्रेपासून लिही. तन्मात्रेपासूनच महाभूताची उत्पत्ती होते. महाभूताची काय होते सर, उत्पत्ती होते. सर उत्पत्तीला काय म्हणायचं सर, फॉर्मेशन म्हणायचं. काहीच नाही, चरकांनी काय म्हणलेलं आहे, तन्मात्रेपासूनच महाभूताची उत्पत्ती होत असते. बरं, बेसिक टेबल शिकायला आपण सर. इंद्रिय अधिष्ठान आणि सर पुन्हा काय सर, बुद्धीनं जाणलेला गुण. बुद्धीनं
बुद्धीने जाणलेला गुण. हीच चार्ट शिकायचं आहे आपल्याला. तुला पहिली लाईन क्लिअर झाली की महाभूतामध्ये तन्मात्रा राहत असते. पहिली गोष्ट क्लिअर झाली. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेव आता, की ही जी तन्मात्रा आहे या तन्मात्रेमध्ये एक गुण असते. ही तन्मात्रेमध्ये एक गुण असते. एवढं दोन गोष्टी लक्षात ठेव. तन्मात्रेमध्ये एक सर गुण राहत असतो. बरं ती सोडा. आता मला सर सांगा पंचमहाभूत. पंचमहाभूत आपले पता बघ टेबल शिकायला आपण, तर टेबलमध्ये पहिलं सर कुठलं आहे सर जल. काही नाही पंचमहाभूत लिहून घ्यायची अगोदर. इथं जल लिहिलं सर. 2 नंबरला सर लिहितो अग्नी. अग्निमन तेजमन. सर पुन्हा लिहितो सर वायू. सर पुन्हा लिहितो आकाश. आणि सर लास्टला लिहितो सर पृथ्वी. पृथ्वी काहीच नाही सर. मला ही ओळखीची आहेत माझ्या 1 2 3 4 5 जल अग्नी वायू आकाश पृथ्वी ही ओळखीची आहेत माझ्या. मग सर ह्यांची तन्मात्रा कुठली आहे? आता तुम्ही काय म्हणलो, ही तन्मात्रेपासून पंचमहाभूत तयार झालेलं आहे. पंचमहाभूतामध्ये तन्मात्रा समवाय संबंधाने म्हणजे एकजुटीनं राहतच असते. ही देखील मला तुम्ही सांगितलं. बरं सर जलची तन्मात्रा काय सर? आता ही जी मी तन्मात्रा तुला सांगणार आहे ती तन्मात्रा तुला जशाच तशी डोक्यात ठेवायचं आहे. लय लॉजिक लावायचं नाही. ही जी मी तुला तन्मात्रा आता सांगणार आहे ही तन्मात्रा जशाच तशी डोक्यात ठेवायचं. कन्फ्युजनच होत नाही बघ तुला कधीच. फक्त लक्षात ठेवायचं. सर जलाची तन्मात्रा काय सर? जलाची तन्मात्रा रस आहे. जलाची तन्मात्रा रस आहे. मग सर रस लक्षात कसं ठेवू? आंब्याचा रस केलता माझ्या घरी सर. बरं काय केलता सर? आंब्याचा रस घरी केलता. आंब्याच्या रसामध्ये काय टाकलं सर? पाणी टाकलं. लक्षात ठेवू जलाची तन्मात्रा रस. आंब्याच्या रसामध्ये काय टाकलं सर? मी पाणी टाकलं. जलाची तन्मात्रा रस. सर अग्नीची तन्मात्रा कुठली आहे सर? अग्नीची तन्मात्रा आहे सर रूप. काहीच नाही. रूप कसं सर? तिचं रूप कसं आहे सर? लय हॉट आहे सर. हॉट आहे म्हणजे कसं सर? अग्नी सर हॉट आहे. अग्नीला काय म्हणलं सर? हॉट. रूप कसं आहे सर? रूप तेरा मस्ताना. रूप कसं आहे सर? हॉट आहे सर. मग लक्षात कसं ठेवलं? अग्नी. अग्नी कसं लक्षात ठेवलं सर? रूप हॉट आहे सर. बरं तिसरं आहे सर वायू. सर मला थंड हवा लागायला सर. मला काय लागायला सर? थंड हवा लागले. वायूची तन्मात्रा कुठली आहे सर? स्पर्श. वायूची तन्मात्रा कुठली आहे सर? स्पर्श. म्हणजे मी लक्षात काय ठेवलं? वायूची तन्मात्रा स्पर्श आहे. आकाशाची तन्मात्रा काय? आकाश. आकाशाचा लास्टचा शब्द पकड सर आकाश. शला काय म्हणायचं सर? आकाशाची काय सर? शब्द आहे तन्मात्रा. लक्षात ठेव. ह्या श पासून लक्षात ठेव आकाशाची तन्मात्रा शब्द आहे. लय वेळेस आपल्याला कन्फ्युजन होते कशाची तन्मात्रा काय आहे. तन्मात्रेचा बेसिक अर्थ समजला तुला की तन्मात्रेपासूनच पंचमहाभूत तयार झालेले असतात. तन्मात्रा इज इक्वल टू पंचमहाभूत. बस चरकाने सांगितलेलं आहे. आपण आपल्या मनाचं सांगणं गेलं चरकानं सांगितलेलं आहे. सर आकाश कसं आहे? आकाशापासून जी तन्मात्रा आहे कुठली आहे सर? शब्द आहे. सर पृथ्वीची तन्मात्रा काय सर? कसं लक्षात ठेवू? पृथ्वीला गंध लाव. काय लाव सर? पृथ्वीला गंध लाव. पृथ्वीला गंध लाव. काय सर? पृथ्वीला काय लावू सर? मी गंध लावतो. नामच ओढतो सर. सर या गंधाचा अर्थ काय होत आहे? स्मेल. चांगला वास वकटा वास. ह्या गंधाचा अर्थ काय होतो सर? स्मेल. ह्या गंधाचा अर्थ काय होतो? स्मेल. सर ही तन्मात्रा म्हणजे काय सर? ह्यांच्या जोड्या आहेत सर. जोड्या आहेत सर. जोड्या म्हणजे कसं? जसं महादेव पार्वतीची जोडी आहे सर. राम म्हणलं की सीता आठवते मला. राधा म्हणलं की कृष्ण आठवते सर मला. तसंच जल म्हणलं की रस आठवलं पाहिजे मला. अग्नी म्हणलं की रूप आठवलं पाहिजे मला. वायू म्हणलं की स्पर्श. आकाश म्हणलं की शब्द. पृथ्वी म्हणलं की गंध. इकडचा कार्यक्रम खूप सोपा आहे पण ही कार्यक्रम समजणं बघ हीच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जलाचं कसं सर? लक्षात कसं ठेवलं? माझ्या घरी रस केलता. रसामध्ये पाणी ओतलं सर. अग्नी आहे. अग्नीचं रूप कसं लक्षात ठेवलं सर? तिचं रूप खूप हॉट आहे सर. हॉट म्हणजे सर गरम आहे. अग्नीसारखं रूप आहे सर. वायू सर हवा लईच थंड लागू लागल्या मला. म्हणजे कसं? वायूचं कसं आहे सर? स्पर्श आहे सर. आकाशाचं श आणि ह्याची तन्मात्रा काय सर? शब्द लक्षात ठेवली. आणि पृथ्वीला डायरेक्ट सर मी गंधच वळला असं लक्षात ठेवलं सर. पृथ्वीचं गंध.
म्हणजे बेसिक अर्थ मला बेसिक अर्थ नाही सर, बेसिक मला लक्षातच ठेवायचे. राधा कृष्णाची जोडी, राम सीताची जोडी, महादेव पार्वतीची जोडी, तसंच जलाची रसाची जोडी, अग्नीची रूपाची जोडी, वायूची स्पर्शाची जोडी, आकाशाची शब्दाची जोडी आणि पृथ्वीची गंधाची जोडी. हे लक्षात आलंच पाहिजे आपल्याला. बरं सर, मला हे पण लक्षात आलं. आता सर ज्ञानेंद्रियामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे मला? बघ सिंपल आहे. जल आहे, रस आहे. रसाचं ज्ञान तुला कुठल्या ज्ञानेंद्रिया होते? रसनेंद्रियाद्वारे होते. जिभेद्वारे रसाचं ज्ञान होते. म्हणजे मला सर कशाद्वारे होतं ह्याचं ज्ञान? ह्याचं ज्ञान मला कशाद्वारे होते सर? रसनेंद्रियाद्वारे होते. रसनेंद्रियाद्वारे होते. मला रसाचं ज्ञान कशाद्वारे होते? रसनेंद्रियाद्वारे होते. सर मी रूप कशानं बघताव? डोळ्यानं बघताव. चक्षुरेंद्रियाद्वारे होते. इकडच्या पुढच्या गोष्टी खूप सोपे आहेत, पण ही लक्षात ठेवणं माहिती. सर रूपाचं ज्ञान मला कसं होतं? सर रूपाचं ज्ञान कशानं होते? माझ्या चक्षुरेंद्रियाद्वारे होते ना सर. चक्षुरेंद्रियाद्वारे रूपाचं ज्ञान मला कसं झालं सर? चक्षुरेंद्रियाद्वारे. सर स्पर्श, सर मला त्यानं हात लावला सर, म्हणजे स्पर्शाचं ज्ञान मला कशाद्वारे झालं? स्किनद्वारे झालं ना स्पर्शाचं ज्ञान. सर मला त्यानं हात लावला सर, म्हणजे त्याचं ज्ञान कशा झालं? स्पर्शाद्वारे. म्हणजे इथं त्वकेंद्रियाद्वारे. त्वकेंद्रियाद्वारे. सिंपल आहे. बघ आपण ही लक्षात ठेवलं की ही लिहू शकतो आपण. बघ शब्द, सर मला त्यानं शिवी दिली सर, सर मला त्यानं शिवी दिली सर, मला कसं कळालं? मला माझ्या कानानं कळालं सर, कर्णानं कळालं. सिंपल आहे. आकाशाची तन्मात्रा शब्द आहे, तर शब्द मला कुठल्या इंद्रियाद्वारे समजालाय? तर मला कुठल्या इंद्रियाद्वारे समजालाय सर? श्रोत्रेंद्रियाद्वारे समजालाय. श्रोत्रेंद्रियाद्वारे समजालाय. सर पृथ्वीला गंध लावला मी. गंध म्हणजे स्मेल मला कशानं होते सर? नाकानं होते. मग घ्राणेंद्रियाद्वारे. सिंपल आहे. घ्राणेंद्रियाद्वारे. सर मला इथपर्यंत क्लिअर झालं सर. बघा इंद्रिय अधिष्ठान काहीच नाही. रसनेंद्रिया कुठं असते सर? रसण क्रिया. रसण करणं म्हणजे टेस्ट सांगणं. टेस्ट कुठून सांगतो सर आपण? जिभेनं सांगतो. जिवा. सर नीट काढा की हो, अंगात आलं करू नका. करत नाही बाबा. जिवा. सर चक्षुरेंद्रिया. सर रूपाचं ज्ञान मी चक्षुरेंद्रियाद्वारे. बघ इंद्रिय अधिष्ठान कुठला आहे सर? चक्षु. हो डोळा माझा तीच आहे. सर त्वकेंद्रियाद्वारे मला स्पर्शाचं ज्ञान होते. सर इंद्रिय अधिष्ठान सर त्वचा. हो सिंपल त्वचा. श्रोतेंद्रियाद्वारे शब्दाचं ज्ञान होते. श्रोतेंद्रिय काय सर? माझे कान. आयुर्वेदात काय म्हणतात सर याला? कर्ण. लॉजिकच लावायचं नाही. घ्राणेंद्रियाद्वारे मला ही ज्ञान होते. तर घ्राण म्हणजे काय म्हणतो त्याला? नासा म्हणतो का नाही सर? ती अमेरिकेमधली नासा काय? ती नाही रे बाबा, आपल्या संस्कृतमधली नासा सर. सायंटिस्टची नासा नाही माझी सर. नासा म्हण किंवा घ्राण म्हण किंवा नासा म्हण. सिंपल. सर बुद्धीनं जाणलेला गुण कुठला आहे? हीच त्यांना मात्रा इकडे चिपकून द्यायची, हीच त्यांना मात्रा इकडे चिपकून द्यायची. काही नाही सर. बुद्धीनं कुठला गुण जाणलेला आहे तसंच छापून द्यायचं. रस, रूप, स्पर्श. सर लईच भारी समजलं मला. असंच समजणं महत्वाचं आहे सर. शब्द म्हणजे कर्ण. सर कर्णाचा शब्द लिहून टाक. आणि गंध. सर इतकं सोपं होतं का हो? इतकं सोपं होतं. एवढं सोपं होतं सर. मला इतक्या दिवस का कळालं नाही सर? इतक्या दिवस मीच नापास होतो बाबा. मीच नापास होतो इतके दिवस. नापास होतो का केलं तर सर? तो मला केलं होतं बाबा. इतकं सोपं होतं बघी. ह्या गोष्टी इतक्या सोप्या होत्या. फक्त व्यवस्थित समजून घेणं महत्त्वाचं होतं. हीच टेबल परीक्षेमध्ये काढायचं आपण जाऊन. तुला कचकचा मार्क पडतात. एक पेज भरते असं दांडगा टेबल काढायचा. व्यवस्थित लिहायचं टेबलमध्ये गोष्टी. एक गोष्ट तुला व्यवस्थित समजून सांगितलं आहे मी. सर मला तुम्ही डेफिनेशन तर फक्त थोडीच व्यवस्थित समजून सांगितलं आहे. डेफिनेशन बी सांगतो तुला. पुस्तकी भाषेतली डेफिनेशन बी फोडून सांगतो. सर सांगा मला खूप मजा येते. हो ती पण सांगतो.
पहिल्यांदा सुरू ही लक्षात घे की सर व्यवस्थित चार्ट समजला सर मला, पंचमहाभूत सर तन्मात्रा राधाकृष्णाची जोडी कशी लक्षात ठेवली ती देखील मला व्यवस्थित समजलं सर. आता मला ही चार्ट कने डोळे झापून बी येते सर, झोपेतून उठवला देखील मला ही चार्ट येते. फक्त मला आता सांगा डेफिनेशन, रिलेशन आहे ना पंचमहाभूताचं, पंचमहाभूताचं रिलेशन इंद्रियासोबत आहे. कळालं सर. आता पहिल्या ओळीचा अर्थ मला समजला की ज्या महाभूतात ज्या तन्मात्रेचा प्रमुख भाग असतो तो त्या तन्मात्रेचा गुण असतो. काहीच नाही, महाभूतामध्ये काय राहत असते, तन्मात्रा राहत असत्या. मग त्या तन्मात्रेचा एक गुण असते, तुला लक्षात ठेव म्हणलं होतं, बस काहीच नाही. महाभूतामध्ये तन्मात्रा त्याचा प्रमुख भाग राहत असतो. राहिलाय सर, भाड्यानं राहिला आपल्याला काय करायचं, राहिलाय. मग ही राहत असलेला भाग आहे त्याला तन्मात्रेचा गुण म्हणायचं. सर ती तन्मात्रा उगस साधं सोपं राहत नसते, त्या गुणाला घेऊन राहते. म्हणजे कुठं एकतर महाभूतात राहायचं आणि महाभूतामध्ये तन्मात्रा राहत असते, मग तन्मात्रा ती गुणाला घेऊन राहते, ही लक्षात ठेवायचं. तो त्या तन्मात्रेचा गुण असतो. मग ही जी गुण आहेत ही बी ह्याला तन्मात्रा म्हण किंवा ह्याला गुण म्हण. मग ही गुण आपल्याला कशा महाभूताचे वैशिष्ट्य जाणणाऱ्या इंद्रियाद्वारे समजतो. बघ महाभूताचं वैशिष्ट्य जाणणाऱ्या इंद्रियाद्वारे समजतो. महाभूताच्या वैशिष्ट्य जाणणाऱ्या, जलाचं वैशिष्ट्य रसणक्रिया सर जीव आहे, महाभूताचे वैशिष्ट्य जाणणाऱ्या गुणाद्वारे समजतो, इंद्रियाद्वारे विशेष गुण समजतो. यालाच इंद्रिय पंचपंचक म्हणतात. काहीच नाही, पंचमहाभूतामध्ये पंचतन्मात्रा राहत असते, त्या तन्मात्रा साधीसुधी राहत नसते, गुणाला घेऊन राहते. मग आपले जी इंद्रिय आहेत मग त्या महाभूताची विशिष्ट माहिती असते आपल्या इंद्रियाला. जसं आपल्या जिभेला रसाचं ज्ञान माहीत असते, तर चक्षुला रूपाचं ज्ञान माहीत असते, तीच त्या महाभूत म्हणजे रूपाचं ज्ञान माहीत असते. मग हीच जी इंद्रियाद्वारे रिलेशन समजाले की ह्याला अग्नी म्हणायचं, ह्याला वायू म्हणायचं, ह्याला जल म्हणायचं, ह्याला पृथ्वी म्हणायचं, ह्याला आकाश म्हणायचं, हे आपल्याला समजाले कसं, तर ह्या प्रोसेसनं समजाले. हीच टेबल लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं होतं. अशाच पद्धतीनं पेपरमध्ये बी काढून ये. डेफिनेशन खूप सोपी आहे. तीनदा तुला डेफिनेशन सांगितले, तुला डेफिनेशन व्यवस्थित क्लिअर झाले. सर माझा इंद्रिय पंचपंचक क्लिअर झाला. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी.